मैत्रिणींनो, मला सांगा, तुम्हाला चांगले बोलणारे लोक आवडतात की नावं ठेवणारे लोक आवडतात? तर मला तर नावं ठेवणारेच लोक आवडतात, कारण की त्यांच्यामुळे आपण नवीन काहीतरी शिकतो. कारण त्यांनी नाव ठेवलं तर आपण ते करायचा प्रयत्न करतो, आपल्याला आलंच पाहिजे आणि आपण केलंच पाहिजे अशी जिद्द धरतो आणि त्यामध्ये सक्सेस होतो. त्यामुळे नेहमी नाव ठेवणाऱ्या लोकांचा त्रास करून घेण्यापेक्षा आपल्याला जे जमत नाही ते करायचा प्रयत्न नक्की करा. चला, अशा पद्धतीने आपल्याला रांगोळी मॅट बनवायची आहे. 1.5 इंचाचे पहिले डॉट आहेत आणि पुढे 2-2 इंचावरती डॉट आहेत आणि हे असे क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे. 4 लाईन काढून घ्यायच्या आहे आणि पुढे क्रॉसमध्ये अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे आहे त्या लाईनला. आणि हळदी कुंकामध्ये गिफ्ट देण्यासाठी ज्यांना ज्यांना रांगोळी मॅट बनवायचे आहे त्यांनी माझ्या चॅनलवरती नक्की जा आणि पूर्ण पहा. भरपूर रांगोळी मॅट अशा आहेत छोट्या छोट्या आणि त्या तुम्ही सहज बनवू शकता. एकदम परफेक्ट मेजरमेंटमध्ये मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे. आणि पहा आणि बनवा आणि स्वतःच्या हाताने बनवलेले वस्तू आपल्या मैत्रिणींना गिफ्ट करा. त्यात आनंद वेगळाच असतो. सर्व लाईन क्रॉसमध्ये जोडून घेतल्यानंतर आपल्याला स्ट्रेट लाईन पुढे वाढवायची आहे, ती कंप्लीट करायची आहे राहिलेली. आणि आपलं असं स्टार टाईप रांगोळी मॅट तयार होते. बेसिक डिझाईन तयार होते आणि त्यानंतर आपण गोलमध्ये थोडीशी डिझाईन ह्याच्यामध्ये वाढवणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने 1-1 इंचावरती पुढे डॉट घ्यायचे आहेत, क्रॉस लाईनमध्ये पण आणि स्ट्रेट लाईनमध्ये पण. आणि गोल आकार द्यायचा आहे त्याला. पूर्ण ह्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. परत आपल्याला 1-1 इंचावरती असा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कलर कॉम्बिनेशन करायचं आहे. खूप छोटीशी रांगोळी मॅट आहे. देवघरापुढे ठेवू शकता किंवा तुळशीपुढेही ठेवू शकता आणि ह्याची छोटीशी पर्स पण तुम्ही बनवू शकता. 2 रांगोळी मॅट बनवून गोलमध्ये त्याची पर्स पण खूप सुंदर बनते, छोटीशी लहान मुलींसाठी. हे पहा, अशा पद्धतीने कलर कॉम्बिनेशन करायचं आहे. रेड कलरचा वापर आणि लिप ग्रीन कलरचा वापर केलेला आहे. आणि मध्ये आपल्याला व्हाईट करायचा आणि साईडनी ऑरेंज कलर, फेंट ऑरेंज कलरचा वापर करून घ्यायचा आहे. आणि हे पूर्ण झाल्यानंतर व्हाईट कलरमध्ये घ्यायचं आहे. मी अगोदर ऑरेंज कलर कंप्लीट करून घेतला आणि नंतर व्हाईट कलर. आणि कट करून घ्या गोलमध्ये. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.